चालू क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. या संघाने अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन या संपूर्ण हंगामामध्ये केलेलं आहे. स्वर्गीय कुंतीबाई स्मृती जोशी चषकावर नाव कोरलं होतं. त्यानंतर आपल्याच मैदानावर वर्ल्ड चषकावर त्यांनी नाव कोरलं होतं आणि चांगलं प्रदर्शन खास करून दीपेश माली, यशपाल माली आणि तकदीर माली ही त्रिमूर्ती आणि त्यानंतर यंग ब्रिगेड तनभाई गोरेकर आपणास विनंती असेल की आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. आपले शुभ असते नाणेफेक केली जाईल. सम अब्दुल्ले सर आमचे मॅच रेफरी टॉस बॉक्समध्ये आहेत. हे नाणं आपण पाहू शकतो. एका बाजूला ए बी तर दुसऱ्या बाजूला झेड पी. झेडपी आणि नाणेफेक जिंकलेले जैन पिंपलनेर संघाच्या संघनायकाने. तर ही विनर टॉस विनर संघाला ही बॅग सप्रेम भेट दिली जाते. रॉलेक्स मेडिकल यांनी स्पॉन्सर केलेली ही बॅग दिली जाते. फात दिलवी आणि माणसं यांच्याकडून ही बॅग आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. तर नाणेफेक जिंकलेले पिंपलनेर संघाने सर्वप्रथम बाली ट्रॉफी नक्कीच क्रिकेट विश्वामधील एक मोठी ट्रॉफी आहे. आपण या ट्रॉफीमध्ये खेळणार आहोत आणि हा चौथा दिवस या ट्रॉफीचा आणि सकाळी सत्रामधील पहिला सामना आपल्याला खेळायला मिळणार आहे. नाणेफेक आपण जिंकलेले आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. समोर एकविरा मानकुले सारखा एक बलाढ्य संघ आहे. या संघाला 4 षटकामध्ये किती धावत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40+ खाली थांबवण्याचा प्रयत्न असेल. आणि 40+ खाली थांबवण्यासाठी असे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? सागर आहे, प्रीत आहे, काका आहे. बाली ट्रॉफी नक्कीच एक मोठी ट्रॉफी आहे, नामांकित ट्रॉफी आहे. या ट्रॉफीमध्ये खेळताना कशा प्रकारे आनंद होतोय? बाली ट्रॉफीमध्ये खेळण्याचा प्रत्येकाचा एक स्वप्नच असतो आणि तोच घेऊन आम्ही इथे आलेलो आहे आणि आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू आमच्याकडून. नक्कीच आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. तकदीर नाणेफेक आपण हारलेले आहे. सर्वप्रथम बाली ट्रॉफी नक्कीच ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाच्या आतुरतेने वाट पाहत असतो त्याप्रमाणे बाली ट्रॉफीची वाट केवळ भिवंडीमधील क्रिकेट रसिक नाही, क्रिकेटर नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यामधील क्रिकेटर आणि क्रिकेटपटू या ट्रॉफीची वाट पाहत असते. आपणही वाट पाहत होता का? आणि बाली ट्रॉफीमध्ये खेळताना कशा प्रकारे आपल्याला आनंद होईल? आनंद भरपूर होईल आणि बाली ट्रॉफीची आम्ही गेल्या वर्षापासून वाट बघतो. तर नाणेफेक आपण हारलेले आहेत. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. नाणेफेकर आपण जर जिंकले असते तर काय निर्णय असता? फलंदाजी गेली असती आणि आपल्या मनासारखं घडले आहे. तर आपल्याला प्रथम फलंदाजीच करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये ज्यामध्ये पहिले षटक पॉवर प्लेचं असणार आहे, किती धाव मजल मारण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच तकदीर मालिक कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जातं. अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन तू यंदाच्या अंगामध्ये केलेलं आहे. त्यानंतर जुन्याने नवीन खेळाडूंचा भरणा असलेला आपला संघ यंग ब्रिगेड चांगली कामगिरी करत आहे. तर यंग ब्रिगेड आणि जुन्या खेळाडूंकडून या महत्त्वाच्या ट्रॉफीमध्ये कशा प्रकारच्या अपेक्षा असतील? सर्वांच्याकडून 100% देण्याचा द्यावे ही माझी अपेक्षा. जैसन नाम वैसा काम एकविरा मानकुली पूर्णपणे सज्ज झालेलं आहे. हां नक्कीच. आपल्या संघाचं हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेक झालेले आहे. नाणेफेक जिंकलेले आहे. जय हिंद पिंपलर संघाच्या संघाने प्रथम गोलंदाज स्वीकारलेले आहे. बॅक टू कॉमेंट बॉक्स.
एकविरा मानकुली विरुद्ध जय हिंद पिंपलनेर या दोन संघामध्ये आपल्या माहितीसाठी नाणेफेक झालेले. नाणेफेक जिंकलेली आहे ती जय हिंद पिंपलनेर संघाच्या संघनायकाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे एकविरा मानकुली संघाला. एकविरा मानकुली म्हटलं तर तालुका क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. मात्र जय हिंद पिंपलनेर संघ ही अतिशय चांगला संघ ओळखला जातो आहे. या अगोदरचं निवेदन पिंपलनेर संघाला आपण इन ॲक्शनमध्ये पाहिलं होतं आणि त्याच गावामधील आणखीन एक संघ ॲक्शनमध्ये आज पाहायला मिळेल. एकविरा मानकुली संघाने नक्कीच सरपंच चषक मानकुली या चषकामध्ये चांगली कामगिरी केली होती. मात्र त्यांना अंतिम फेरीमध्ये धडक मारून चषक उंचावता आला नव्हता. मात्र त्याच ग्राउंडवर त्यांनी वर्ल्ड चषकावर नाव कोरलं होतं आणि त्या अगोदर गुंदवली मैदानावरही अंतिम फेरीमध्ये धडक मारली होती. त्यानंतर वडनोकर चषकावरही त्यांनी नाव कोरलं होतं. एक संतुलित बॅलन्स संघ आहे ज्या संघामध्ये नक्कीच दीपेश माली, यशपाल माली, तकदीर माली ही त्रिमूर्ती आहे ज्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. आणि त्यांच्यासमवेत आपण पाहतोय यंग ब्रिगेड ज्याने यंदाच्या अंगामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. अतिश अजित यांनाही विसरता येणार नाही. त्यांचंही चांगलं योगदान या संघासाठी राहिलेलं आहे. टीमवर्क असं म्हटलं जातं आहे. मात्र टीमवर्क करावं लागेल कारण दोन्ही संघाच्या दृष्टीने आपण पाहतोय पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये विजयाची बोहणी करण्यासाठी दोन्ही संघ आतुर असणार आहेत. तर क्षेत्ररक्षण लावण्याच्या तयारीत आपण पाहतोय जय हिंद पिंपलनेर संघ. आज दीपेश माले आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार होतो ज्याच्या नावे तालुका क्रिकेटमधील सर्वात लांब पल्ल्याचा षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. ज्याने पिंपलकर या संघाविरुद्ध सुरज जोशी याच्या षटकातील 6व्या चेंडूवर सर्वात लांब पल्ल्याचा षटकार ठोकला होता. आणि मित्रांनो आज तसंही 17 मार्च आहे आणि आज 2013मध्ये पाकिस्तानचा बुम बुम शाहिद आफ्रिदी याने सर्वात लांब पल्ल्याचा षटकार ठोकण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केला होता. रॅन मॅक्लेरन या गोलंदाजाच्या चेंडूवर त्याने तब्बल 158 मीटरचा लांब पल्ल्याचा षटकार आजच्या दिवशी ठोकला होता. अर्थातच 17 मार्च 2013मध्ये. आणि आज तालुका क्रिकेटमधील सर्वात लांब पल्ल्याचा षटकार ठोकणाऱ्या दीपेश माली याला आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. फरहान पटेल प्लेयर स्टँड आपण पाहतोय ज्यामध्ये एकविरा मानकुली संघाचे खेळाडू बसलेले आहेत. तर आमचे दोन्ही पंच मैदानामध्ये पूर्णपणे सज्ज झालेले आहेत. सर्व पंचांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे कारण क्षेत्ररक्षण लावण्याच्या तयारीत आपण पाहतोय जय हिंद पिंपलनेर संघ. सकाळचं सत्र आहे. अतिशय भव्य दिव्य आयोजन सगळीकडे सर्व सध्या चर्चा बाली ट्रॉफी 2021ची सुरू आहे. तर सलामीचं जोडी आपण पाहतोय यशपाल माली विथ तकदीर माली. नेहमीच ही जोडी आपण एकविरा मानकुली संघाकडून पाहतोय आणि या जोडीच्या नावे नक्कीच 2 हंगामामध्ये सर्वोच्च भागीदारीचा विक्रम आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तीच जोडी सर्वात यशस्वी जोडी आपण पाहतोय एकविरा मानकुली या संघाची. सरपंच चषक मानकुली चषकामध्ये यशपाल माली खेळू शकला नव्हता. मात्र बाली ट्रॉफी 2021मध्ये तो खेळताना आपल्या संघाकडून दिसणार आहे. यंदा जंगमाचा विचार केला तर ऑलराऊंडच्या लिस्टमध्ये टॉप 10मध्ये तकदीर माली रँक करत आहे. अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन त्याचं राहिलेलं आहे. गोंदवली चषकामध्ये त्यानंतर वडनोकर चषकामध्ये त्याने चांगलं प्रदर्शन केलं होतं. अष्टविलो खेळाची चमक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो संघ नाही एकविरा मानकुली या संघाचा. तर क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहू शकता 2 क्षेत्ररक्षक ऑलरेडीमध्ये तैनात केले गेले आहेत.
इतर क्षेत्ररक्षक थर्ड सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 20 मिनिटांचा वेळ 4 षटकांसाठी दिला जात आहे आणि 20 मिनिटांमध्ये ही 4 षटके पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. आणि आपण वेळेचं भान राखायचं, टीम मिटिंग जास्त करायची नाही. जय हिंद पिंपळनेर विपक्ष एकविरा मानकोली बाली ट्रॉफीतील चौथ्या दिवसामधील हा पहिला सामना. तर बोलूया आपण सामन्याकडे. स्ट्रायकर फलंदाज तकदीर माली आणि नॉन स्ट्रायकिंगला कुल कस्टमर आपण पाहतोय इशपाल माली. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज धीरज गायकवाड येतोय. 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरमध्ये तैनात केलेले आहेत. त्यामध्ये डीप इंटू विकेट आणि लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच समालोचन कक्षामध्ये आमच्याशी जॉईन झालेले आहेत माझे सहकारी समालोचक मजर खान. आपलं हार्दिक स्वागत आहे समालोचन कक्षामध्ये. पहिला चेंडू कट केलेला चेंडू लास्ट ऑफ द विकेट. अप्रतिम फटका आपण पाहतोय. झन्नाटाचा चौकार पहिल्या चेंडूवर तकदीर माली याच्या बॅटमधून. जी बिल्कुल, बहुत ही बढ़िया स्ट्रोक वहां पर तकदीर माली के बल्ले से आता हो. पहली गेंद और इनफील्ड के ऊपर से खेल दिया वहां पर कवर की दिशा में. अच्छी शुरुआत मिलती हुई एकवीरा मानकोली को. अगदी पहिल्याच चेंडूवर पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट वाईड अँड पनिश. चौकाराने अकाउंट ओपन होतंय. ते एकविरा मानकोली संघाचं तकदीर माली ऑफ द मार्क. यावेळी चेंडूला टोलवलेले ते मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज. एका धावीने तकदीर पोहोचतो आपल्या वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. एकविरा मानकोली संघाची धावसंख्या बिनबाद 5. ऑन साइड की दिशा में इस बार खेला वहां पर तकदीर ने 1 रन की मदद से स्ट्राइक को रोटेट करते हुए और इस बार सामना करेंगे यशपाल माली. बाली ट्रॉफी 2021 चौथा दिन इस टूर्नामेंट का और पहला मुकाबला हम देख रहे हैं एकवीरा मानकोली और जय हिंद पिंपलनेर के बीच में. धीरज यावेळी अप्रतिम फटका आपण पाहतोय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार. कडाकेदार चौकार. बहुत बढ़िया शॉट इस बार आता हुआ यशपाल के बल्ले से. शॉट वाइड एंड फिनिश्ड. गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए. बढ़िया शुरुआत एक बार फिर से मिलती हुई मानकोली स्पोर्ट्स को. चौकाराने अकाउंट ओपन केलं होतं फलंदाज तकदीर माली याने आणि चौकाराने अकाउंट ओपन करतोय फलंदाज यशपाल माली. बाली ट्रॉफीमध्ये माली याने चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्या वाढून झालेली ती 9 धावा. चांगली सुरुवात आपण पाहतोय एकविरा मानकोलीच्या दोन्ही सलामीवीरांकडून. यावेळी फुलटा चेंडू डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला आहे. गोलंदाजाच्या डोक्यावरून जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय फेकी करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण. तर अशा प्रकारे दोन्ही फलंदाज वैयक्तिक 5 या धावसंख्येवर पोहोचतात आणि संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती धावफलकावर 10 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. जी बिल्कुल, यहाँ पर दोनों बल्लेबाजी की अगर हम बात करें तो चौके के साथ खाता खोला है और टीम का स्कोर पहुंचा दिया है 10 रनों पर. धीरज गायकवाड VIP डायज इनकडून पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज होतोय. सामना फलंदाज तकदीर माली. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. 1 धाव तर पूर्ण केली जाते. फक्त एका धावे समाधान मानावे लागेल. सिंगलने धावसंख्या हलूच फिरू शकते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती धावफलकर 11 धावा. आपण जो सामना बघतोय ग्रामीण पूलमधील एकविरा मानकोली विरुद्ध जय हिंद पिंपलनेर या 2 संघामध्ये. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना तालुका क्रिकेटमधील एक मोठा संघ दादा संघ एकविरा मानकोली. मनस्थितीमध्ये पडला होता. 2 माइंडेड फटका आपण पाहतोय. खरं तर ऑन साईडला टटवाचा होता बॉल, मात्र चेंडू सरळ गेला होता. तर अशा प्रकारे या एकेरी धावीने पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि P1च्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर एकविरा मानकोली संघाची धावसंख्या बिनबाद जिंदाबाद धावफलकर झलकले गेले त्या धावा 12. तो एक ओवर की समाप्ति पर रन बने हैं 12 बिना किसी विकेट के नुकसान पर एकवीरा मानकोली. पहला मुकाबला हम देख रहे हैं. दूसरे मुकाबले के टॉस के लिए बिल्कुल रेडी रहना है. श्री गणेश भरोडी और शेलू माता वल के बीच में रहेगा दूसरा मुकाबला.
तीसरा मुकाबला हम देखेंगे सिटी क्रिकेट में बंटी स्पोर्ट्स और युवतिका स्पोर्ट्स के बीच में रहेगा। आणि त्यानंतर हे शेड्यूल सुरूच राहणार आहे। यानंतरचा ग्रामीण पूलमधील सामना असणार, त्यानंतर आपण सिटी पूलकडे वळणार आहोत। तर पहिल्या षटकाची समाप्तीनंतर चांगली सुरुवात म्हणता येईल जमेची बाजू आहे। एकविरा मानकुली संघाचा कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही, दोन्ही फलंदाज चांगल्या टचमध्ये आहेत। दोन्ही फलंदाजांकडून एक एक चौकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज युवा गोलंदाज प्रीत येतोय। तो दूसरे ओवर के लिए अब प्रीत को बुलाया गया, जबकि पहले ओवर में धीरज ने रन खर्च किए थे 12। प्रीत बॉलिंग मार्कवर PPL स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी चांगलं प्रदर्शन त्याचं राहिलं होतं। पिंपलनेर प्रीमियर लीग मात्र खासदार चषकामध्ये नक्कीच याच गोलंदाजाच्या चेंडूवर गोल्डन षटकार सागर भोईर याने लगावला होता। प्रीत दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजी मार्ग सज्ज होते। सामनाकार फलंदाज यशपाल माली। यावेळी अप्रतिम चेंडू गुडलाईन स्पॉटवर चेंडू पेस होऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय। निर्धाव चेंडू समाप्त। चांगली सुरुवात मात्र आपण पाहतो युवा गोलंदाज प्रीत कडून। जी बिल्कुल, पहली गेंद डॉट गेंद वहाँ पर प्रीत की बड़े हिट की तरफ गए थे यशपाल माली, लेकिन अच्छी शुरुआत वहाँ पर मिलती हुई प्रीत को। प्रीत पुन्हा एकदा दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय। राईट अमोर द विकेट। यावेळी मिस्टाईम फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र बॉडी लँग्वेज जी होती ती बॉडी लँग्वेज बघून असं वाटलं होतं की हा झेल होऊ शकणार नाही, आणि तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात। तो जीवनदान मिलता हुआ यहाँ पर यशपाल माली को। बल्ले का ऊपरी सिरा लगा था और क्या छूटता हुआ 2 रन आ गए इस गेंद के ऊपर। 2 रनों की मदद से स्कोर जा पहुंचा है 14 रनों पर। धावसंख्या 14 आपण पाहते। दुसरं षटक मार्गस्थ असताना जय हिंद पिंपलनेर विरुद्ध एकविरा मानकोली आजच्या दिवसामधील पहिला सामना। नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना पिंपलनेर संघ, तर नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करताना मानकुली संघ। सलामीजोडी मैदानामध्ये यशपाल माली विथ तकदीर माली। दुसरं षटक मार्गस्थ आहे। प्रीत गोलंदाजी हलतलोय। यावेळी चेंडूला भिरकवून दिलेला आहे सीमा पार। यशपाल माली याच्या बॅटमधून निघालेला हा षटकार। बहुत बढ़िया शॉट आता हुआ इस बार यशपाल माली के बल्ले से। हल्की सी शॉट गेंद थी और मिड विकेट के ऊपर से खेल दिया 6 रनों के लिए। आज के दिन का ये पहला सिक्सर आता हुआ यशपाल माली के बल्ले से। सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे दौड़ता हुआ 20 पर। ये देखिए किस तरह से ये स्ट्रोक को खेला था वहाँ पर। बेहतरीन बल्लेबाजी इस वक्त देखने को मिलती हुई यशपाल माली द्वारा। आजच्या दिवसामधील पहिला चौकार तकदीर माले याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता, आणि पहिला षटकार यशपाल माले याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय। धावसंख्या 6 आणि मुसंडे मारते 20 धावा। यावेळी दिशा भरकटलेली आहे। पंचांचं वाईटचा शर्य येतोय। अवांतर धावेचे अकाउंट ओपन होते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या करून दिली होती 21 धावा। जी बिल्कुल, अतिरिक्त रूप में इस बार बढ़ोतरी होती हुई। जहाँ पिछली गेंद के ऊपर सिक्सर लगाया था बल्लेबाज ने, कहीं ना कहीं यहाँ पर अब गेंदबाज थोड़े से दबाव में नजर आते हुए। लॉवर फुटात चेंडू, चेंडूला स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये ठेवलेला आहे। एका धावेसाठी एका धावेने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज यशपाल, आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढून दिलेली आहे ती 2-2 22 धावा। श्री गणेश बरोडी और शेलू माता वल के कैप्टन, आपको टॉस बॉक्स में आना है। पुढील सामना आपण श्री गणेश भरोडे विपक्ष शेलूमाता वल या 2 संघामध्ये पाहणार आहोत। यावेळी फ्लिक केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय, तोपर्यंत फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही। चांगली वापसी केलेली आहे गोलंदाज प्रीत याने। 2 चेंडूंवर फक्त एकेरी धावांवर समाधान मानावं लागलेले आहे तिथे दोन्ही फलंदाजांना।
हा पडलेला चेंडू आपटे दिलेला चेंडू होता. कंट्रोल फटका आपण पाहतोय स्क्वेअर रिझनमध्ये एका धावेसाठी. तर एकेरी धावेने 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर एकूण मानकुली संघाची एक चांगली सुरुवात म्हणता येईल. कोणत्या फलंदाज गमावलेला नाही आणि धावपलकीवर धावा झळकल्या गेलेल्या आहेत त्या 24 धावा, बरोबर 12ची सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकल्या आहेत. काय म्हणशील मजर खान, ज्याप्रमाणे एकवर मानकुली संघाने चांगली सुरुवात केलेली आहे. जी बिल्कुल धुमाल सर, यहाँ पर एकवीरा मानकुली को बहुत ही बेहतरीन शुरुआत मिलती हुई, जहां हम देख सकते हैं कि यशपाल माली और तकदीर माली बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे. दोनों गेंदबाजों ने 12-12 रन खर्च किए. 12 के आस्किंग रन रेट से इस वक्त आगे बढ़ती हुई. अभी भी अगर हम देखें तो काफ़ी बैटिंग लाइनअप बाकी है. अगदी बरोबर, स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे. येणाऱ्या फलंदाजामध्ये अजित, त्यानंतर दीपेश, 100 पटकर, एक फलंदाजांचा भरणा असणारा एकविरा मानकुली संघ आहे. त्यानंतर लिटिल मास्टर सौरभ हाही चांगली फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यापुढील सामन्यासाठी दोन्ही संघाच्या संघनायकाने सज्ज राहायचं आहे. श्री गणेश बरोडे संघाचा संघनायक अजय पाटील आणि शेलुमाता वल हे संघाचा संघनायक. या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेक केली जाणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपण रिपोर्ट करायचं आहे. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावपलकर 24 आणि यापुढील 2 षटकामध्ये काय होतं हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतात माझे सहकारी समालोचक मजर खान. बहुत बहुत शुक्रिया सुभाष धुमाल सर. तो पहला मुकाबला आज के दिन का इस वक्त चलता हुआ, जहां पर टॉस को जीता था जय हिंद पिंपलनेर ने और टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला लिया. पहले 2 ओवर में रन बने हैं 24 बिना किसी विकेट के नुकसान पर एकवीरा मानकुली. गेंदबाजी के लिए सागर गायकवाड़ को बुलाया गया है. पहली गेंद वहां पर हल्की सी शॉर्ट गेंद थी, कॉर्नर की दिशा में इस बार खेल दिया यशपाल माली ने. 1 बाउंस में गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए. एक बार फिर से यशपाल के बल्ले से बेहतरीन स्ट्रोक आता हुआ, गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. सागर की पहली गेंद के ऊपर बहुत ही खूबसूरत स्ट्रोक लगाते हुए यशपाल माली इस चौकी की मदद से स्कोर 28 रन पर जा पहुंचे. एक बार फिर से बड़े हिट की तरफ गए थे वहां पर यशपाल माली, बहुत तेज बल्ला घुमाया था. अच्छी गेंद रही इस बार सागर की. गुड लेंथ के ऊपर गेंद को पिचअप कराया था, सीधा विकेट कीपर के हाथों में गेंद जाती हुई डॉट गेंद. चांगली वापसी करतो या चेंडूवर सागर गायकवाड हा गोलंदाज. इस बार अच्छी गेंद विटो के बीच में रखा था, ऑन साइड की दिशा में खेल दिया. अच्छा बॉटम हैंड का इस्तेमाल देखने को मिलता हुआ. दूसरे रन के लिए जाना चाहते थे वहां पर यशपाल माली. 1 रन से ही सहमत रहना पड़ेगा. स्कोर जा पहुंचा है 1 रन की मदद से 29 रन पर. चांगली गोलंदाजी आपण बघत चौकार खर्च केल्यानंतर चांगली वापसी करताना कमबॅक करताना गोलंदाज सागर गायकवाड. जी बिल्कुल, अच्छी वापसी यहाँ पर कहना होगी सागर की, जहाँ पहली गेंद के ऊपर बाउंड्री लगी, उसके बाद डॉट और फिर 1 रन आता हुआ. इस बार सामना करेंगे तकदीर माली. उसी बीच वहां पर तकदीर ने इस गेंद को भेज दिया है मिड विकेट के ऊपर से, गेंद जाती हुई 6 रनों के लिए. कमाल का स्ट्रोक आता हुआ इस बार तकदीर माली के बल्ले से. तकदीर माली याचा अंदाज हाच आहे. चेंडू बॅटला लागतोय आणि सीमारेषे बाहेर पाहायला मिळतोय. यंदाच्या कामाचा विचार केला तर भन्नाट फॉर्ममध्ये हा आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका केला होता तकदीर माली याने. स्वंग केला होता चेंडूला, अतिशय उत्कृष्ट फटका. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. जी बिल्कुल, यहाँ पर 6 रनों की मदद से स्कोर तेजी से आगे दौड़ता हुआ 35 रनों पर. बहुत बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है दोनों ही बल्लेबाजों द्वारा. सागर के इस ओवर में हमने देखा कुछ खराब गेंदें, कुछ अच्छी गेंदें, मिला जुला ओवर. उसी बीच वहां पर फुल टॉस गेंद, इस गेंद को भी देखना है
बड़े हिट की तरफ खेल दिया वहाँ पर, लेकिन पकड़े गए वहाँ तकदीर माली। विकेट नंबर 1 का पतन होता हुआ आई एकवीरा मानकोली को लगने वाला पहला झटका तकदीर के रूप में। अतिशय सुरेख झेल तिथे पकडला होता पंकज याने डिपेंड विकेटला आणि पहिला फलंदाज तकदीर मालीच्या रूपाने बाद होतोय. तकदीर मालीने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 13 धावांचं योगदान दिलेलं आहे, ज्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. तो अच्छी शुरुआत देने के बाद आउट होकर वापस लौटते हुए तकदीर, आउट होने से पहले 13 रन उन्होंने बनाए, एक अच्छी शुरुआत मिली और अब बल्लेबाजी के लिए आते हुए दीपेश माली. नवीन फलंदाज दीपेश माली आपण मध्ये दोन्ही भाऊ आहेत आणि भावांची जोडी मैदानामध्ये. एका बाजूला मोठा बंधू यशपाल माली तर दुसऱ्या बाजूला छोटा बंधू दीपेश माली. सागर, उसी बीच सागर की ये गेंद लेग स्टंप को छोड़ती हुई बहुत ज़्यादा लेग स्टंप के बाहर कर बैठे थे इस बार सागर. अतिरिक्त रूप में बढ़ोतरी होती हुई 1 रन की मदद से स्कोर 36 पर जा पहुंचा है. वेलकम अरफात खरबे, आपका इस्तेकबाल है बाली ट्रॉफी में. इस बार ऐसा लगा धुमाल सर के बहुत पहले ही बल्ला घुमा लिया था वहाँ पर यशपाल माली ने. अगदी बरोबर, खूप लवकरच बॅट फिरवले होते आणि चेंडू निघून गेला होता एक्स्ट्राच्या हातामध्ये. तर अशा प्रकारे 3 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकविरा मानकुली संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर झालेली आहे ती 36 धावा. 36 लॉस ऑफ 1 विकेट एंड ऑफ द 3rd ओव्हर. बिल्कुल, यहाँ पर अगर हम बात करें तो तीनों गेंदबाजों ने 12-12 रन खर्च की है. अजूनही खेळपट्टीवर आपण पाहतोय चांगली जोडी आहे आणि इथून मोठ्या धावसंख्येपर्यंत पाहत असेल एकविरा मानकुली संघ. शेवटच्या षटकासाठी पाहूया कुठला गोलंदाज येतोय आणि सामना करण्यासाठी प्रथमच सज्ज होईल दबंग दीपू माली, बाहुबली ऑफ मानकुली, ज्याच्या नावे भिवंडी टेनिस क्रिकेटमधील सर्वात लांब पल्ल्याचा षटकार ठोकण्याचा विक्रम आहे, ज्याने हा विक्रम 1 मार्च 2016 मध्ये केला होता. पिंपलकर या संघाविरुद्ध सूरज जोशी याच्या विरुद्ध सर्वात लांब पल्ल्याचा षटकार दीपेश माली याच्या नावे आहे. आणि मित्रांनो 17 मार्च आजच्या दिवशी 2013 मध्ये पाकिस्तानचा फलंदाज बुम बुम शाहिद आफ्रिदी याने दक्षिण आफ्रिकेमध्ये रॅन मॅक्लेरन या गोलंदाजाच्या विरुद्ध 158 मीटरचा सर्वात लांब पल्ल्याचा षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता. शैलेश लास्ट ओवर के लिए आते हुए सामना करेंगे दीपेश माली. पहले 3 ओवर की हम बात करें धुमाल सर तो 36 रन बने, 12 के आस्किंग रन रेट से इस वक्त आगे बढ़ती हुई. समय के मामले में सहयोग करना है, पहली वार्निंग दी गई है. पहली गेंद वहां पर शैलेश की ऑफ स्टंप से बहुत ज़्यादा बाहर रही थी, वाइट का इशारा आता हुआ. अतिरिक्त रूप में इस बार बढ़ोतरी होती हुई. नक्कीच दिशांची चेंडूने सुरुवात करतोय गोलंदाज शैलेश पाटील. इस बार शैलेश की ये गेंद ऑन साइड की दिशा में खींचने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज दीपेश माली ने. गुडलेन स्पॉटवर चेंडू पेच झाला होता, नाही चेंडू पडल्यानंतर थोडासा उचलला होता. ऑन साईडला टटवण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसलेला आहे. अर्थात चेंडूने बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. जी बिल्कुल, अच्छी गेंद इस बार रही शैलेश की. इस बार फुल टॉस गेंद वहां पर बॉलर बैक ड्राइव खेला इस गेंद के ऊपर और विकेट गिरता हुआ. यशपाल माली की पारी समाप्त होती हुई. फुल टॉस गेंद थी और उसका फायदा नहीं उठा पाए दीपेश माली. बॉलर बैक ड्राइव खेले बैठे और अपने फॉलो थ्रू में वहां पर गेंद को फील्ड करते हुए और यशपाल माली की पारी समाप्त होती हुई.
नक्कीच पुलटा चेंडूचा फायदा उचललेला नाही आणि नॉस्ट्रेलियनच्या फलंदाजाने जो स्टार्ट घातला होता त्याला मागे फिरता आलेला नाही. परिणामस्वरूप धावबाच्या रूपाने बाद होतोय तो फलंदाज यशपाल माली. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर भन्नाट फॉर्ममध्ये आणि अनेक स्पर्धामध्ये एकवेळा मानकुली संघासाठी तारणहार बनलेला आहे. सर्वात फॉर्ममध्ये असणारा एकवेळा मानकुली संघाचा फलंदाज आपण पाहतोय आतिश सध्या नॉस्ट्रेलियाला असणार आहे. मात्र सामना करेल फलंदाज दीपेश माली. शैलेश एक बार फिर से सामना करेंगे दीपेश माली. 2 विकेटें गंवाने के बाद एक विराम मानकुली ने अब तक जो रन बनाए 37. लास्ट ओवर का खेल हम देख रहे हैं, पहली इनिंग का और आज के दिन का ये पहला मुकाबला चलता हुआ. दूसरा मुकाबला हम देखेंगे श्री गणेश भरोडी और शेलू माता वल ए के बीच में रहेगा ये मुकाबला. टॉस के लिए आना है दोनों ही कैप्टन. उसके बीच वहां पर देखना इस गेंद को दीपेश माली ने खेल दिया है कॉर्नर के ऊपर से 6 रनों के लिए. कमाल का स्ट्रोक इस बार आता हुआ दीपेश के बल्ले से. तोच अंदाज आपण पाहतोय. दीपेश माली ज्याची ओळख आहे सिक्सर किंग आणि षटकारानं आपला अकाउंट ओपन केलेलं आहे फलंदाज दीपेश माली यांनी. दबंग दीपो रिप्लेमध्ये पाहूया कशा प्रकारे फटका खेळला होता. अगदी रडारमध्ये चेंडू होता आणि चेंडू लॉफ्ट केलं होतं समोर लॉंग ऑनच्या वरून सीमा पर दीपेश मालेच्या बॅटमधून निघालेला षटकार. जी बिल्कुल पूरी तरह से रडार में आ गई थी गेंद. बेहतरीन स्ट्रोक आता हुआ दीपेश के बल्ले से इस सिक्सर की मदद से स्कोर 43 पर जा पहुंचा है. बढ़िया बल्लेबाजी देखने को मिलती हुई जहां अच्छी शुरुआत दी थी तकदीर माली और यशपाल माली ने. यशपाल माली ने आउट होने से पहले 21 रन बनाए, एक अच्छी शुरुआत दी. अब देखना है जो समाप्ति हो रही है वो किस तरह से रहती है, जहां हम देख रहे हैं कि दीपेश माली इस वक्त अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. नक्कीच अजूनही चांगली जोडी मैदानामध्ये दीपेश मालेने त्याच्या समवेत यंदाच्या हंगामाचा विचार केला तर चांगल्या फॉर्ममध्ये असलेला फलंदाज आतिश माली ज्याने सरपंच चषक मानकुली या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी केली होती. अगदी मोक्याच्या क्षणी येऊन चौक्या षटकारांची आतिषबाजी केली होती. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हाही चेंडू येतोय सीमा पार. आणखीन एक षटकार. मॅजिक सिक्सर आपण पाहतोय अगदी मॅजिक बॉक्स मध्ये. दीपेश माली ज्या फटकांसाठी प्रसिद्ध आहे जैसा नाम वैसा काम. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहतोय दीपेश मालीच्या बॅटमधून. हे पाहूया कशा प्रकारे फटका खेळला तर पुन्हा एकदा चेंडू स्लॉटमध्ये होता आणि चेंडू बॅटला लागतोय सीमेच्या बाहेर मॅजिक बॉक्समध्ये पाहायला मिळतोय. हीच तर दीपेश मालीची मॅजिक आहे. दबंग दीपो धावसंख्या 6 ने वेगाने वरते धावसंख्या 6 ने वरून दिली ती धावपिळकर 49 धावा 49. बहुत बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही. बैक टू बैक 2 सिक्सर लगाए वहां पर दीपेश माली ने. उसी बीच वहां पर देखना है बहुत ज्यादा बाहर की गेंद को ऑन साइड की दिशा में खींचने की कोशिश की थी वहां पर दीपेश ने. तेज कदमों के साथ 2 रन आते हुए इस बार स्कोर जा पहुंचा है 2 रनों की मदद से 51 रन. तर शेवटचा ऑफिशियल कॉल दोन्ही संघांना दिला जातोय. श्री गणेश भरोडी और शेलू माता वल ए दोनों ही कैप्टन आपको लास्ट ऑफिशियल कॉल दिया जा रहा है. टॉस के लिए आना है. श्री गणेश भरोडी और शेलू माता वल ए के बीच में अगला मुकाबला रहेगा. शैलेश उसी बीच वहां पर देखना इस बार मिड विकेट की दिशा में खेला है और ये गेंद भी जाती हुई बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय अगदी शत्रुशक्तीच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा आणखी एक षटकार दबंग दीपू माळेच्या बॅटमधून. आपण पाहूया रिप्लेमध्ये.
ऑफस्टम्पच्या बाहेर गेला होता आणि ऑफस्टम्पवरचा चेंडू लपेटला होता. अगदी जबरदस्ती केली होती चेंडूवर आणि जबरदस्ती करताना जबरदस्त फटका दीपेश माली याच्या बॅटमधून. घंटो काका मिंटो मे करताना दीपेश माली 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आहेत. तर अशा प्रकारे पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली आहे. एकविरा मानकुले संघाने आपल्या पहिल्या इनिंगमध्ये चांगली धावसंख्या उभारलेली आहे. शिलमाता वल ए संघाचे इथे आगमन झालेलं आहे. प्रतिस्पर्धी संघ श्री गणेश भरोडी संघ नाही का अजय पाटील आपण तोरी द्यायचा आहे. श्री गणेश बरोडी के कैप्टन आपको भी टॉस के लिए आना है. शिलू माता वल ए के कैप्टन आ चुके हैं. अगला मुकाबला हम देखेंगे श्री गणेश बरोडी और शेलू माता वल के बीच में रहेगा. तो पहले बल्लेबाजी करते हुए एकवीरा मानकुली ने रन बनाए. 57 और 58 का टारगेट है जय हिंद पिंपल नेर के सामने. तर प्रथम फलंदाजी करताना अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. खास करून आपण पाहतोय की यशपाल माली ज्याने 21 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर 20 धावांचं योगदान दीपेश माली आणि 13 धावांचं योगदान तकदीर माली. आणि या 3 फलंदाजी जोरावर निर्धारित 4 षटकामध्ये धावफलकात धावा झळकले. त्या 57 आणि 58 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे जय हिंद पिंपलनेर या संघासमोर एकविरा मानकुले या संघाने. 24 चेंडू आणि 58 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. तर नाणेफेकी केली जाईल श्री गणेश भरोडी आणि शिलमाता वल हे या दोन संघामध्ये दोन्ही संघाने तिथे आलेले आहेत. वेलकम अजय पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. श्री गणेश भरोडी संघाचा संघनायक तर त्यांना लढत देण्यासाठी सज्ज होणार आहे शिलमाता वल ए संघाचा संघनायक. ग्रामीण पूलमधील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. शिलमाता वल ए विरुद्ध श्री गणेश भरोडी. आणि नाणेफेकीसाठी नईम भाई आपणास विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नईम भाई देखिए जितने भी खिलाड़ी यहाँ पर आए हैं जिनकी गाड़ियाँ गेट के पास लगी हुई है सभी गाड़ियों को हटाना है. वहाँ से आपको कहीं और जाकर पार्क करना है. गेट के सामने से हटाना है. जितनी भी गाड़ियाँ खड़ी है सभी को हटाना है वहाँ से.
उसी बीच एक बार फिर से देखने बड़े हिट की तरफ गए वहां पर, तो 2 रन आते हुए इस गेंद के ऊपर 2 रनों की मदद से खाता खुलता हुआ। पहली गेंद के ऊपर हमने देखा कि तो 58 रनों के लक्ष्य का पीछा करती हुई जय हिंद 11 पिंपलनेर। पहले ओवर का खेल हम देख रहे हैं दूसरी इनिंग का, जहां पर अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही। पहली गेंद के ऊपर विकेट निकाला था वैभव ने, उसी बीच वहां पर ऑन दी अप खेलने की कोशिश की थी, गेंद हवा में चली गई और विकेट नंबर 2 का पतन होता हुआ दूसरा झटका लगता हुआ जय हिंद पिंपलनेर को। पहले प्रीत और उसके बाद अब दिगंबर की पारी भी समाप्त होती हुई 58 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है यहाँ पर पिंपलनेर, और शुरुआत उस तरह की नहीं मिली जहाँ पहली गेंद के ऊपर प्रीत की पारी समाप्त हुई थी। लेकिन अगर हम दूसरी तरफ देखें तो वैभव इस वक्त बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, अब तक 2 विकेटें उन्होंने निकाली है। ये देखिए किस तरह से आउट हुए वहाँ पर बल्लेबाज दिगंबर, ऑन दी अप खेलने की कोशिश की थी, उतने ज़्यादा एलिवेशन नहीं दे पाए थे। उसी बीच वहाँ पर ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश की थी बल्लेबाज ने, एक और अच्छी गेंद रही वैभव की। स्कोर अभी भी रुका हुआ है 4 रनों पर। इसके बाद जो होने वाला मुकाबला श्री गणेश बरोडी और शेलू माता वल ए के बीच में रहेगा। इस बार सफल होकर खेला है वहां पर पुल और अनसक्सेसफुल। सागर की पारी भी समाप्त होती हुई तीसरा झटका लगता हुआ जय हिंद पिंपलनेर को। धन्यवाद मजर खान, तुला मी थांबवतोय कारण नाणेफेक ते केली जाईल. भरोडी विपक्ष वल या 2 संघांमध्ये नाणेफेक केले जाते. हे नाणं आपण पाहू शकता, एका बाजूला AB तर दुसऱ्या बाजूला ZP. AB कॉल होता मात्र ZP आलेला आहे. शिलमाता वल ए संघाच्या संघटनेकडे नाणेफेक जिंकले आणि रोलेक्स मेडिकल स्पॉन्सर ही आकर्षक बॅग दिली जाईल. फहाद दलू आणि मनसुर मुल्ला स्पॉन्सर ही बॅग दिली जाते टॉस विन संघनायकाला. तर दोन्ही संघांना ऑल द बेस्ट देताना तर फक्त निर्णय आपल्याला सांगायचा कारण आपल्याकडे वेळ नाही. नाणेफेक आपण जिंकले. शिलमाता वल ए संघनायक काय निर्णय असेल? फिल्डिंग प्रथम क्षेत्ररक्षण केलेलं आहे. बाली ट्रॉफीचं आयोजन कसं वाटतंय? प्रथम मी अल्ताफ बाली सरांना शुभेच्छा देतो की एवढा चांगला नियोजन आणि आयोजन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि IPL सारखे ड्रेस प्राधान्य केलेले आहेत. अजय नक्कीच श्रीगणेश बरोडी संघ एक मोठं नाव आहे, मात्र हे जे आयोजन केलेलं आहे मोठं आयोजन, हे आयोजनाशी तू काय म्हणशील? खूप सुंदर आयोजन आहे आणि जे मागे रॅलिंगला बाउंड्रीच्या बाहेर जे म्हणजे बॅनर लावले आहेत त्याच्यामुळे एक असा लुक दिसतो की ज्या आपण इंटरनॅशनल स्टेडियममध्ये LED पाहतो बाउंड्रीच्या बाहेर, तसंच एक प्रकारे वाटतंय. नक्कीच श्रीगणेश बरोडी संघ चांगलं प्रदर्शन पाहायला मिळेल. हो नक्कीच. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेक झालेली, नाणेफेक जिंकलेलं आहे. शेलूमाता वल ए संघाच्या संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. बॅक टू कमेंट बॉक्स मजर खान. थैंक यू धुमाल सर. तो उसी बीच वहाँ पर एक और विकेट गिरता हुआ, बहुत ही खराब शुरुआत यहाँ पर कहना होगी. ऊपरी क्रम के जो बल्लेबाज थे वो कुछ खास नहीं कर पाए.
पूरी तरह से कोलैप्स होती हुई अब जय हिंद 11 पिंपलनेर। तो यहाँ पर नयन की पारी भी समाप्त होती हुई, अच्छी गेंद रही थी तकदीर माली की। स्कोर हम देखें तो अब तक सिर्फ 4 रन बने और 4 विकेटें गिरी है। बहुत ही खराब शुरुआत यहाँ पर कहना होंगे इस वक्त मिली है पिंपलनेर को, जहाँ अच्छी शुरुआत मिली थी एक वीरा मानकुली को। एक अच्छा टारगेट दिया है एक वीरा मानकुली ने 58 रनों का, लेकिन यहाँ हम देख रहे हैं कि उसका रिप्लाई नहीं दे पा रही है पिंपलनेर। अगले बल्लेबाज आते हुए बल्लेबाजी के लिए सूरज माली। बैकफुट पर जाकर उसी बीच वहां पर देखना है डीप पॉइंट की दिशा में गेंद जाती हुई, जब तक खिलाड़ी गेंद को फील्ड करते थ्रो करते उसी बीच 2 रन पूरे कर ली इस गेंद के ऊपर। 2 रनों की मदद से स्कोर 6 पर जा पहुंचा है। ओवर नंबर 2 का खेल हम देख रहे हैं। अभी भी यहाँ से काफी रन चाहिए, 52 रन और चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए, लेकिन बड़ा स्ट्रोक अब तक नहीं आया है। उसी बीच वहां पर विकेटों के बीच में रखी थी इस बार गेंद को, अपने फॉलो थ्रो में गेंद को फील्ड करते हुए और विकेट नंबर 4 का पतन होता हुआ। 5वां विकेट गिरा है, सॉरी। तो अगले मुकाबले का टॉस हो चुका है। शैलू माता वल और श्री गणेश बरोडी के बीच में रहेगा, जहां पर शैलू माता वल ने टॉस जीता और पहले गेंदबाजी का फैसला लिया। उसी बीच वहां पर तकदीर की ये गेंद लेग स्टंप को छोड़ती हुई वाइड का इशारा आता हुआ। अच्छी गेंदबाजी करते करते इस बार अपनी दिशा से भटके वहां पर तकदीर। 5 विकेटें गंवाने के बाद 7 रन। इस बार बड़े हिट की तरफ गए थे वहां पर बल्लेबाज। एक और अच्छी गेंद वहां तकदीर मालिक की, डॉट होती हुई ये गेंद। इस बार जगन ने इस गेंद को खेल दिया है लॉन्ग लेग बाउंड्री के ऊपर से गेंद। 6 रनों के लिए कमाल का स्ट्रोक आता हुआ जगन के बल्ले से। जगन ने पूरी तरह से जगा दिया है अब अपनी टीम को। तो 2 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 13, 5 विकेट गंवाने के बाद। पूर्णपणे बॅकफुटवर आपण पाहतोय संघ जैन पिंपलनेर आणि त्याचं कारण अतिशय उत्कृष्ट गोलंदाजाने केलेले आहे एकवेळा मानकुले संघाकडून। पहिले षटक घातलेलं होतं वैभव याने पॉवर प्लेचा आणि फक्त 4 धावा खर्च केले होते। त्यानंतर तकदीर माली जो एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहे त्याने चांगलं षटक घातलेलं आहे। 12 चेंडूमध्ये अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे। इथून मात्र अटॅक करावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर। निम्मा संघ गारच झालेला आहे कारण 5 फलंदाजी बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत आणि कुठल्याही फलंदाजाला दुहेरी अंकामध्ये प्रवेश करता आलेला नाही। गोलंदाज विनीत येतोय। वेलकम, मोस्ट वेलकम वॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा गोलंदाज आमचे सगळे समालोचक सिद्दीक बापे सर, आपलं हार्दिक स्वागत आहे। बाली ट्रॉफी 2021च्या 4थ्या दिवसामध्ये आपलं शहरचे हार्दिक स्वागत आहे। यावेळी मिडल ऑफ द पॅड चेंडू घेता आला नाही, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील करतो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण होत आहे। चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे। डीपमधून क्षेत्ररक्षक अतिश माली चेंडू झेपावला होता, मात्र अतिश माली फलंदाजांना 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही। धावसंख्या 2 ने वाढून झाली ती धावफलक 15 धावा।
पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग साधल्याने एक धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. याचं कारण आपण पाहतोय की क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभे आहेत आणि 30 सर्कलपर्यंत पोहोचण्यापर्यंत 2 धाव घेण्याची संधी फलंदाजांना मिळते आणि पुन्हा एकदा 2 धाव पूर्ण करतात. धावसंख्या 17. विनीत माली हा एक युवा गोलंदाज आहे एकविरा मानकुले या संघाचा. यावेळी फलंदाज बाद एजन गॉन. वेलकम स्वीट वाईस नबील दिवकर सर, आपले हार्दिक स्वागत आहे. सिद्दीक बाबे सर आणि नबील दिवकर सर या दोन्ही आमच्या सहकारी समालोचकांचं इथे आगमन झालेले आहे, त्यांचे हार्दिक स्वागत आहे. 6वा फलंदाज इथे बाद झालेला आहे जय हिंद पिंपळनेर संघाचा आणि मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय सध्या तरी एकविरा मानकुले या संघ. नवीन फलंदाज हर्ष येतोय. मग सध्या हर्ष जो दिसतोय तो एकविरा मानकुले संघाच्या पाठीराख्यामध्ये आणि खेळाडूंमध्ये ज्याप्रमाणे स्थिती आहे या सामन्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी एकविरा मानकुले संघ. आज तकदीर माली, यशपाल माली आणि दीपेश माली या तिन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली होती आणि त्यांच्याच फलंदाजी जोरावर 57 धावा पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. यावेळी प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. क्षेत्ररक्षक लिटिल मास्टर सौरभ चेंडूवर झेपावतोय तोपर्यंत फक्त एकच धावे समाधान. धावसंख्या 1 निवडून झाली ती धावफलकावर 18 धावा. विनीत माली VIP डायचा इन करून पुन्हा एकदा वलताना सामना करेल फलंदाज जगन. शपलकसन केल्याचा प्रयत्न होता, ध्येय घुमाके मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये सोशल डिस्टन्स. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 18 धावा. 6 फलंदाज डगआउटच्या आसऱ्याला. 58 धावांचं लक्ष्य आहे. यावेळी फुलटा चेंडू होता, पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. येस आणि हा चौकार नो +4 5 धावा आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. धावसंख्या 5 ने वाढते. आपण पाहू शकता अगदी योग्य निर्णय या पंचांकडून पाहायला मिळतो कारण कमरेच्या वर चेंडू होता, भीमर चेंडू आणि फ्रीट खेळण्याची संधी मिळते फलंदाज जगन याला. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. इथून फक्त आणि फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. लेगबाजचा इशारा तो पंचांकडनं. तर अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती झालेली आणि 3 षटकामध्ये कुठे पिक्चरमध्ये दिसत नाही जय हिंद पिंपळनेर संघ ज्याप्रमाणे धावांचा पाठलाग करायला हवा होता त्याप्रमाणे पाठलाग करता आलेला नाही आणि सध्या तरी पूर्णपणे पाडत जड आहे. एकविरा मानकुले संघाचा पूर्णपणे पकड मजबूत केलेला, सिकंजा कसलेला आहे एकविरा मानकुले संघाने संपूर्ण स्पर्धेवर. धावसंख्या झालेली आहेत 25 आणि अजून जर आपण विचार केला तर 6 चेंडूमध्ये तब्बल 33 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 33 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. सहा चेंडू आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 33 धावांची आवश्यकता आहे. चेक हॅलो हॅलो चेक चेक हॅलो. मोहित बॉल मार्क लॉर्ड फुलटा चेंडू, चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या असलेला. 7वा फलंदाज बाद होतोय जय हिंद पिंपळनेर या संघाचा.
अतिशय उत्कृष्ट झेल अजित भोईर भोईर याने चेंडूला बाहेर जाऊ दिलं नाही. यस बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाजरीन. बाली ट्रॉफ़ी 2021 में आप सभी का दिल की गहराइयों से खैर मकदम है. आज चौथी सुबह है और पहला मुकाबला देख रहे हैं एकवीरा मानकोली बनाम जय हिंद पिंपल नहर. स्थिति थोड़ी नाजुक होती हुई मोहित गेंदबाजी कर रहे हैं. 58 का लक्ष्य है. आतिश माली इस वक्त डीप थर्ड मैन पर है. सरदर्द वाले बैट्समैन दीपेश माली बैकवर्ड ऑफ द पॉइंट है. फुल टॉस गेंद स्विंग कर दिया गेंद को पहले बाउंस पर. फाइन लेग बाउंड्री 4 रन नो बॉल बीमर. तर अशा प्रकारे 5 धावा मिळतात फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि पराभवाचं अंतर कमी करण्याचा मदत नक्कीच प्रतिस्पर्धी संघ एकविरा मानकुले संघाकडून केली जाते. यशपाल माली ने 21 रन बनाए. दीपेश माली ने 20 रन बनाए. बहुत ही सुंदर मौसम सुबह सुबह आप देख रहे हैं. मोहित इस मरतबा सीधा ड्राइव. सिर्फ औपचारिकताएं रह गई है 2 रन स्कोर में आते हुए. स्कोर 32 रन. अब कितनी गेंदें बची है साहिबा? 4 गेंदें बची है मैच हारने के लिए पिंपल नहर को. इस मरतबा आड़े बल्ले से गेंद को मिड विकेट पे खेला है. गैप में गेंद जा रही है. कोई मौका नहीं. 4 रन. धावसंख्या 4 ने वाढतोय. हे पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच नेटाने केला जातोय. आपण पाहू शकता ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता ने चेंडूला लपेटलं होतं. इस मरतबा घूम के मारने की कोशिश. अशफाक पनवेलकर हमसे जुड़ते हुए वेलकम. टर्न कर दिया पैरों के सामने आउटफील्ड में. 1 रन. आज का दूसरा मुकाबला जिसका टॉस वल ने जीता और पहले शिलू मत वल खेला है. गेंद को फाइन लेग के ऊपर 6 रन. थोड़ा बहुत फासला कम कर दिया वहां पर. इस मैच को जीत लिया इस वक्त एकवीरा मानकोली ने. कॉन्ग्रेचुलेशन यशपाल माली, दीपेश माली, आतिश माली एंड ऑल टीम. हार्ड लक पिंपल नहर. आइए आइए दोस्तों, आज सुबह के प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ हम बढ़ रहे हैं. बी क्रीमी और ताज गार्डन ढाबा प्रेजेंटेशन बॉक्स में.
सबसे पहले हमारे तमाम स्पॉन्सर को मैं थैंक्स कहूँगा। कपिल पाटिल फाउंडेशन, कपिल पाटिल, देवेश पाटिल, सुमित पाटिल, सिद्धेश पाटिल, जिन्होंने हमें ड्रेस स्पॉन्सर किए। AA भारत गैस, एक्समैन जावेद दलवी और गैस सिलेंडर दुनिया का बेताज बादशाह असफर बोलिंजकर, गिफ्ट हैम्पर स्पॉन्सर मैन ऑफ द मैच बालाजी ग्लोबल्स, इंडस्ट्रियल पार्क दयानंद चोरगे, वीरेंद्र चोरगे, विराज चोरगे, ट्रॉफी स्पॉन्सर आपका विशेष धन्यवाद। मीत फाउंडेशन, हमारे महेश चोगले जिनका आज जन्मदिन भी है। फर्स्ट प्राइज ग्रामीण स्पॉन्सर बी क्रीमी, क्रीम पीपल की चॉइस, खुर्शीद फरीद और सैफ अंसारी, हमारे प्रेजेंटेशन बॉक्स स्पॉन्सर मांगीलाल पालीवाल, मनी ट्रीज रिसर्च एंड इन्वेस्टमेंट, मैजिक बॉक्स और सेकंड प्राइज स्पॉन्सर ताज गार्डन ढाबा, जहां पे मैं खड़ा हूं, अली अहमद साहब बहुत शुक्रिया आपका। प्रेजेंटेशन बॉक्स स्पॉन्सर HVPL डैशिंग मक्की पटेल और शफीक भाई, फर्स्ट प्राइज सिटी स्पॉन्सर। एक्रेलिक आर्ट टू पल्लन भाई, मैन ऑफ द मैच की मार्बल की खूबसूरत ट्रॉफी स्पॉन्सर। पूर्वा कंस्ट्रक्शन, रवि सामंत, पूर्वा मैजिक बॉक्स। साथ ही साथ बर्फानी बाबा पद्माकर चौधरी साहब, जो कि एक्स माजी अध्यक्ष हैं 40+ संगठन के, मैन ऑफ द सीरीज सिटी बाइक 7070 तारीफ सैयद साहब आपका शुक्रिया। योगेश कुमार एंड कंपनी, बिल्डर एंड डेवलपर। तेजस पाटिल 40+ फर्स्ट प्राइज स्पॉन्सर। रईस बिल्डर एंड डेवलपर तारिक रईस साहब, सुपर 6 रिस्ट वॉच स्पॉन्सर। फरहान पटेल साहब, मापोली की शान, डगआउट प्लेस पवेलियन स्पॉन्सर, बहुत शुक्रिया। इरफान पटेल, मापोली की तारिक साहब शख्सियत, आपका बहुत शुक्रिया। डगआउट स्पॉन्सर RD ढाबा, विनोद पाटिल, GCA के अध्यक्ष, ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन के परफॉर्मेंस ऑफ द डे 10-22 कल उन्होंने स्पॉन्सर की, विशेष धन्यवाद। परिणीति चौधरी, सतीश चौधरी, टाइगर ऑफ टेमगढ़, मैन ऑफ द सीरीज बाइक ओपन में, आपका विशेष धन्यवाद। SK स्पोर्ट मापोली, शादाब कोतकर, मैन ऑफ द मैच कैप स्पॉन्सर, आपका शुक्रिया। O2 लाइव पानी, फैयाज अंसारी और शाहिद पापा, दुल्हन वही जो पियामन भाई, और O2 लाइव आपकी प्यास बुझाए, बहुत शुक्रिया आप दोनों का। साथ ही साथ तमाम मैजिक बॉक्स आप जो देख रहे हैं, डी साकारिया अपनी पर्सनालिटी को निखारने के लिए सूट, शेरवानी, लाहौटी कंपाउंड, चेतन साकारिया और सादिक शेख, आपका शुक्रिया। SK एंटरप्राइजर डैशिंग एंड डायनामिक, शुमैल सुसे, आपका शुक्रिया मैजिक बॉक्स के लिए। जॉली डिज़ाइनर, डिज़ाइन की दुनिया का बड़ा नाम, हरेश शेट्टी और विजय शेट्टी, आपका शुक्रिया। अब्दुल रहमान ज़रोमी जो मैजिक बॉक्स देख रहे हैं आप, बहुत शुक्रिया आपका। मांगीलाल पालीवाल, मनी ट्रीज रिसर्च एंड इन्वेस्टमेंट, मांगीलाल पालीवाल, मैजिक बॉक्स और सेकंड प्राइज सिटी स्पॉन्सर, विशेष धन्यवाद। अनिल गायकवाड, आपका विशेष धन्यवाद मैजिक बॉक्स के लिए। सुजीत ढोले और डैशिंग और डायनामिक पराग पाठोले, मैजिक बॉक्स के लिए आपका विशेष धन्यवाद। सबसे खुसूसी ताउन हमें रहा है रॉयल बिल्डर एंड डेवलपर रोशन बाग के क्रमांक 4 के सभापति इरफान हदीस अंसारी, आपका खुसूसी धन्यवाद। साथ ही गौरी फॉर्म सेंटर, महबूब गौरी, सिटी और ग्रामीण LED TV स्पॉन्सर, धीरेन ठाकरे एंड शुभा ठाकरे BCA प्रेसिडेंट, फैंसी प्राइज 6 जो स्पॉन्सर के लिए विशेष धन्यवाद।
आरके फ्री हिट एंड एमजे स्पोर्ट, रजी कुवारी, गैसुद्दीन शेख परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए 15 बैट स्पॉन्सर के आपका शुक्रिया। ताज़ा किचन, ताबिर जहरुमी का ऐलान, ताज़ा किचन की खिदमत लीजिए, आपका शुक्रिया। तनिष्का आनंद नायडू 5 साइकिल परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए आपका धन्यवाद। जॉय कुमार एंड कंपनी, राजा मानुस, करसन फ्लोरे, फैंसी प्राइजेस 6, आपका विशेष धन्यवाद। गैलेक्सी मोटर्स, पापा भाई खाड़ीपार, आपका बहुत बहुत शुक्रिया। फ्यूचर टेक एलिवेटर्स, शुएब जिलानी और अदनान अंसारी, आपकी ऊंचाइयों को नापने के लिए या आपकी ऊंचाइयों पर जाने के लिए एक ही रास्ता, फ्यूचर टेक एलिवेटर्स, बहुत शुक्रिया। 5 फॉर्चून रिलेटर्स, मुशीर नाचन, सादात पटेल, विष्णु चंदे, जिन्होंने टॉस बॉक्स 5 फॉर्चून रिलेटर्स हमें स्पॉन्सर किया है, तीनों का बहुत धन्यवाद। नुस्खे अरबिया, जफ़र शेख की ये वो नुस्खे अरबिया है जिससे बीमारियां आपको दूर भगाए, आपका शुक्रिया। चोचाज अखाड़ा, इरफान चोचा, रिजवान शेख, अगर आपको अपनी बॉडी को बिल्कुल शेप में बनाना है तो चोचाज अखाड़ा में जाइए। रोलेक्स मेडिकेयर, सस्ती और अच्छी दवाओं का मरकज़, फाद दलवी और मनसब मुल्ला। सिमना वाटर ट्रीटमेंट रो मैन्युफैक्चरिंग प्लांट, आसिफ शेख साहब, आपका शुक्रिया। A1 चिकन सेंटर वंजारपाटी, अतीक भाई, आपका शुक्रिया। अमान टूर्स एंड ट्रैवल्स, गुलाम साबिर साहब, आपका शुक्रिया। वीरेन एंड धीरेन ठाकरे, आपका विशेष धन्यवाद। महेश सुदाम राउत, सिटी क्रिकेट 4th प्राइज, आपका विशेष धन्यवाद। सिद्धि इवेंट, रुपेश जादव, सिटी ओपन BC4 3rd प्राइज, रुपेश जादव जी डावले, आपका विशेष धन्यवाद। काशिफ मुरुमकर, ग्रामीण क्रिकेट BCA 3rd प्राइज तलोली, आपका शुक्रिया। बिस्मिल्लाह मोटर्स, रिजवान फक्की, जिन्होंने ORSL तमाम टीमों को दिए, आपका खुसूसी शुक्रिया। हमारे तमाम स्पॉन्सर को हम थैंक्स कहते हैं, अल्ताफ बाली और पायनियर स्पोर्ट्स की तरफ से। आइए इस वक्त हम प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ बढ़ रहे हैं। मैं नरेंद्र पाटिल, अशफाक पनवेलकर और जोएब खरबे तीनों से रिक्वेस्ट करता हूं कि प्रेजेंटेशन सेरेमनी से जुड़ जाना है। नरेंद्र पाटिल जी, आपको जुड़ जाना है प्लीज़। ग्राम पंचायत वल के सदस्य नरेंद्र पाटिल, आपको भी जुड़ जाना है। सुस्वागतम। नदीम शेख, आपको भी जुड़ जाना है प्लीज, वेलकम। आइए दोस्तों, प्रेजेंटेशन की हम शुरुआत कर रहे हैं। बाली सुपर 4 ऑफ द मैच, स्पॉन्सर बाय एक्स मेयर जावेद दलवी। गैस सिलेंडर कमर्शियल दुनिया का बेताज बादशाह असफर बोलिंजकर, AA भारत गैस। बाली सुपर 4 का अवार्ड जीता है मानकोली की, जिसे सबसे बड़े खिलाड़ी कहे जाते हैं, यशपाल माली। एकवीरा मानकोली, यशपाल माली, बाली सुपर 4।
यस वेलकम यशपाल। मनकोली क्रिकेट का जब भी इतिहास लिखा जाएगा बहुत शुक्रिया तमाम मेहमानों का। वैभव कमाल की बॉलिंग बैटिंग पिच पे कसा वाटतो? चांगला। बाली ट्रॉफीचा मॅन ऑफ द मॅच तुझ्याकरता